सुख स्वास्थ्य, इथेही शब्द सुख आहे की ज्या वेळेला आपल्या मनाला स्वास्थ्य मिळतं तेव्हा आपल्या मनाला जे होतं त्याला आपण सुख असं म्हणतो. आपल्या मनाला बरं वाटतं, जेव्हा आपल्याला स्वास्थ्य मिळतं मनाला तेव्हा आपल्याला बरं वाटतं, त्याला आपण सुख म्हणतो. पण ते सुख नसतं, ते बरं वाटणं असतं. तिथेही बरं वाटतं, मनस्वास्थ्य मिळालं की बरं वाटतं. पण मनस्वास्थ्य किती वेळ? थोडा वेळच असतं, काही काळ असतं. आणि ते जे मनस्वास्थ्य असतं त्याच्यामध्ये स्वास्थ्य मिळाल्यामुळे बरं वाटणं हे जरी खरं असलं तरी ते बरं वाटणं म्हणजे सुख ही गोष्ट खरी नाही. आणि म्हणून हे जे मनस्वास्थ्य आहे ते कशाने मिळतं? मगाशी सांगितलं सुख सोय, त्याच्यासाठी पैसा पाहिजे. आणि मनस्वास्थ्य पाहिजे असेल तर त्याच्यासाठी पुण्य पाहिजे. आता पुण्य आणि पाप हा जो विषय आहे हा इतका प्रचंड आहे की त्याच्यावर मला 3 महिने प्रवचन करावे लागतील, इतका तो मोठा विषय आहे. की पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात इथपासून तयारी होईल. आणि आजच्या काळामध्ये पाप पुण्य हे जे आपण शब्द जरी उच्चारले तरी म्हणणार हा एन्शंट टाईममधला आहे की काय म्हणून. कळलं की नाही? कसलं पाप आणि कसलं पुण्य घेऊन येत बसलाय वामनराव, हे सगळं झूट आहे असं म्हणणारे लोक तुम्हाला आज बरेच सापडतील. यंग जनरेशनला तर मला वाटतं पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय ठाऊकच नसेल. कळलं की नाही? कारण त्याचा त्यांनी कधी विचारच केलेला नसतो. तर सांगायचा मुद्दा असा की पाप आणि पुण्य हे आपल्या जीवनामध्ये एक फार महत्त्वाचे घटक आहेत. की पापाने जीवनामध्ये ताप निर्माण होतो आणि पुण्याने जीवनामध्ये शांती निर्माण होते, सुख निर्माण होतं. ही गोष्टच आपल्याला ध्यानात येत नाही. आणि म्हणून पाप आणि पुण्य या ज्या 2 गोष्टी आहेत या फार महत्त्वाच्या आहेत. की जर मनस्वास्थ्य पाहिजे असेल तर पुण्य पाहिजे, पुण्याशिवाय मनस्वास्थ्य मिळत नाही. मी उदाहरण देतो. पुण्य कुठे कुठे उपयोगी पडतं? किंबहुना जर खरं सांगायचं झालं तर A to Z आपल्याला जीवनामध्ये जे मिळतं ते पुण्याईनेच मिळतं. मग ही पुण्याई आपल्या वाडवडिलांची असेल, ही पुण्याई आपली स्वतःची असेल किंवा दोन्ही असेल. म्हणजे गाठी आणि पाठी. पुण्य जर असलं उत्तमच, गाठी असलं तर ते फार काळ पुरणार नाही. वाडवडिलांचा पैसा किती काळ पुरणार? स्वतः काहीतरी मिळवणार की नाही? पुरत नाही. तसं वाडवडिलांची पुण्याई फार काळ तुम्हाला उपयोगी पडणार नाही, ती काही काळ उपयोगी पडेल. पण तुम्ही मिळवलेली पुण्याई जी आहे ती आवश्यक आहे. आणि ही जी पुण्याई जी आहे ही पुण्याई तुम्हाला जीवनामध्ये कितीतरी गोष्टी देतात. किंबहुना A to Z सर्व काही देण्याचं सामर्थ्य पुण्याईत आहे. पैसा मिळतो तो सुद्धा त्याच्या पाठीमागे पुण्य असतं. पुण्याईशिवाय पैसा मिळत नाही, पुण्याईशिवाय सत्ता मिळत नाही, पुण्याईशिवाय चांगली बायको मिळत नाही, पुण्याईशिवाय चांगली मुलं मिळत नाही, पुण्याईशिवाय चांगला जावई मिळत नाही, पुण्याईशिवाय चांगली सून मिळत नाही, पुण्याईशिवाय चांगलं जे आहे ते मिळत नाही. आता पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात हे जर सांगत मी जर बसलो ना तर त्याच्यावरच मला प्रवचन करावं लागेल. पण तो विषय इतका महत्त्वाचा आहे की थोडंसं सांगायला पाहिजेच. पाप पुण्य ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे काय, व्हॉट इज पाप आणि व्हॉट इज पुण्य असा ज्याला प्रश्न निर्माण होतो. पाप याला इंग्लिशमध्ये सीन असा शब्द आहे, पण पुण्य याला इंग्लिशमध्ये शब्दच नाही. आणि जो शब्द आहे ना तो करेक्ट नाही, अप्रोप्रिएट नाही. असे कितीतरी शब्द आहेत मराठीमध्ये की त्याला इंग्लिशमध्ये शब्दच नाही. त्याचं कारण का? ती कॉन्सेप्टच त्यांच्याकडे नव्हती की काय मला काय कळत नाही. पाप ही कॉन्सेप्ट होती तर आणि पुण्य ही कॉन्सेप्टच नव्हती की काय. तेव्हा पुण्य हा जो आहे आणि पाप ह्याच्यामध्ये पाप आपण एखादी ज्याला ॲक्शन करतो ती ॲक्शन म्हणजे कृती ती जर वाईट असेल तर त्याला पाप असं म्हणतात, आणि ती चांगली असेल त्याला पुण्य असं म्हणतात. तुमची कृती चांगली पाहिजे. आता चांगलं आणि वाईट कशाला म्हणायचं? जी कृती केल्याने तुमचंही भलं होतं आणि जी कृती केल्याने इतरांचंही भलं होतं ते पुण्य. आणि जी कृती केल्याने तुम्हालाही दुःख आहे आणि इतरांनाही दुःख होतं त्याला आपण पाप असं म्हणतो. आज जीवन आपण जगत असताना पाप आणि पुण्य हे जे मी सांगितलं
ही करेक्ट व्याख्या नाही आहे. पाप आणि पुण्य याच्यामध्ये पुन्हा फरक आहे की बॅड ॲक्शन म्हणजे पाप नव्हे आणि गुड ॲक्शन म्हणजे पुण्य नव्हे. तर बॅड ॲक्शनमधून निर्माण होतं ते पाप, त्याच्यातून निर्माण होतं ते दुःख. आणि गुड ॲक्शन म्हणजे पुण्य, गुड ॲक्शन म्हणजे सत्कर्म की ज्याच्यातून पुण्य निर्माण होतं आणि त्या पुण्यातून सुख निर्माण होतं किंवा शांती निर्माण होते. हे जे मी काय सांगतो आहे हे आपण नीट लक्षात ठेवायचं. धिस व्हॉट आय एम टेलिंग यू इज ए फॅक्टर विच इज गव्हर्न बाय द लॉ ऑफ नेचर. ज्याला आपण फिजिक्समध्ये ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट असा जो एक फिजिक्समध्ये जो सिद्धांत आहे, तो फिजिक्सचा सिद्धांत हा फिजिक्सचा सिद्धांत नाहीच आहे. तो खरा म्हणजे निसर्गाचा नियम आहे. तो निसर्गाचा नियम आहे, तो फिजिक्सने घेतलेला आहे. आणि हा निसर्गाचा जो नियम आहे तो नियम असं सांगतो की तुम्ही ॲक्शन केली की त्याची रिॲक्शन ही होणारच आणि होते. सूनर ऑर लेटर, लवकर किंवा उशिरा ती रिॲक्शन होतेच. आणि म्हणून ॲक्शन केल्यानंतर त्याची जी रिॲक्शन होते ती काही वेळेला तात्काळ होते, काही वेळेला वर्षांनी होते, काही वेळेला 10 वर्षांनी पण होते आणि काही वेळेला आणखीन उशिरा पण होऊ शकते. तुम्ही म्हणाले कसं काय? आपण झाडं पेरतो जमिनीमध्ये. काही झाडं अशी असतात की ती लवकर फळ देतात, काही झाडं असतात ती उशिरा फळ देतात. अक्रोडाचं झाड आहे ना, ते असं म्हणतात की जरा 100 वर्षांनी सुद्धा फळ मिळतं. म्हणजे निरनिराळी झाडं जी आहेत ती निरनिराळ्या कालांतराने फळं देतात. तशा आपण ज्या ॲक्शन्स करतो गुड ऑर बॅड, त्याच्यातून जे पाप पुण्य निर्माण होतं ते पाप पुण्य आपल्याला फळ द्यायला काही काळ जातो. सूनर ऑर लेटर आपल्याला मिळतं. ते त्याची जात काय त्याच्यावर अवलंबून आहे. ती जी आपण कृती करतो त्याचा प्रकार काय आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. आता तुम्ही म्हणाले पाप पुण्य जे आहे हे कुठे रेकॉर्ड होतं? हा एक फार महत्त्वाचा विषय आहे म्हणून सांगतो तुम्हाला. हे पाप पुण्य रेकॉर्ड कुठे होतं? आता तुम्ही एखादी ॲक्शन केली आणि त्याची रिॲक्शन झाली नाही पण होणार आहे, तोपर्यंत हे मधला जो काळ आहे त्या मधल्या काळामध्ये ती होणारी रिॲक्शन कुठे असते? ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असते. ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असते. आता तुम्हाला हे खरं वाटणार नाही पण मी ते तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. सिद्ध करून दाखवतो की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही आतापर्यंत केलेलं आहे चांगलं आणि वाईट जे केलेलं आहे, जर आठवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला भर आठवायला लागेल. कुठे ते रेकॉर्ड झाले सांगा. बरोबर सगळं आठवेल, सगळं तुम्हाला आठवेल. जर तुमची मेमरी शार्प असेल ना तर सर्व आठवेल, कमी असेल तर कमी आठवेल, पण आठवेल. कळलं की नाही? आणि त्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच आठवतील. आता हे सगळं जे आहे कुठे रेकॉर्ड झालं? हे सबकॉन्शियस माइंडमध्ये रेकॉर्ड झालं. किंबहुना सबकॉन्शियस माइंडच्याही पलीकडे जे सटल कॉन्शियसनेस आहे, डीपर कॉन्शियसनेस आहे, तिथे ते रेकॉर्ड होतं. आणि तिथे ते जे रेकॉर्ड होतं ते अनुकूल परिस्थितीची वाट पाहतं. आणि अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली की ते पाप पुण्य वर येतं आणि तुमच्या फळाला येतं आणि तुम्हाला सुख दुःख देतं. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे जे काही केलेलं आहे ते सगळं रेकॉर्ड झालेलं आहे A to Z. तुम्ही म्हणा यंत्रणा आली कुठून? इट इज ऑटोमॅटिक. मी परमेश्वराची जी व्याख्या केलेली आहे ना, ती व्याख्या तुमच्या ध्यानात आहे की नाही मला ठाऊक नाही, पुन्हा सांगतो. परमेश्वराची व्याख्या, व्यक्त परमेश्वराची व्याख्या मी अशी केलेली आहे की निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. म्हणजे ही जी व्याख्या आहे याच्यामध्ये निसर्ग नियमासहित ही जी व्यवस्था जी आहे की ज्या व्यवस्थेला मी परमेश्वर असं नाव दिलं, ती व्यवस्था निसर्ग नियमाने बांधील आहे, मंडित आहे. ती व्यवस्था
म्हणजे परमेश्वरी व्यवस्था, त्याला आपण डिवाइन व्यवस्था असं म्हणूया. ही जी व्यवस्था आहे ती ऑटोमॅटिक आहे, ती ऑटोमॅटिक हे अंडरलाईन करायचं. ती जी व्यवस्था आहे ती सेल्फ रेग्युलेटरी आहे, ते लक्षामध्ये ठेवायचं. तिथे आणखीन कोण रेग्युलेट करायला बसलेलं नाही. इट इज सेल्फ रेग्युलेटरी, इट इज ऑटोमॅटिक, इट इज बाउंड बाय लॉज ऑफ नेचर अँड इट इज नॅचरल. नोबडी क्रिएटेड इट बट इट इज, त्याला आपण आपल्या शास्त्रामध्ये स्वयंभू असं नाव दिलेलं आहे. तर ही जी नैसर्गिक नॅचरल अशी व्यवस्था आहे, पुन्हा ती पद्धतशीर आहे, सिस्टिमटाईज अशी जी पद्धती आहे, ऑर्डर म्हणजे व्यवस्था आहे. सिस्टिमटाईज ऑर्डर म्हणजे पद्धतशीर व्यवस्था, म्हणजे परमेश्वर. म्हणजे परमेश्वर ही मूर्ती नाही, परमेश्वर ही व्यक्ती नाही, आणि परमेश्वर ही नुसती शक्ती नाही. तर परमेश्वराचं मी आता हे जे वर्णन केलं हे परमेश्वर वर्णन आहे. आणि म्हणून हे जे ऑटोमॅटिक, आता उदाहरण तुम्हाला देतो कसं ऑटोमॅटिक चाललेलं आहे. पहिलं मी बाहेरचं उदाहरण देतो आणि मग तुमचंच उदाहरण देतो. आपली जी पृथ्वी आहे, ज्या पृथ्वीवर आपण आज आहोत, ती पृथ्वी आपल्याभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. आता ही जी फिरते ते विशिष्ट फेरे स्वतःभोवती घेते आणि विशिष्ट फेरे घेत घेत सूर्याभोवती फिरते. आता इथे चावी द्यायला कोण बसलाय? बरं, किती फेरे कोण मोजत बसलाय? कोणी नाही. ती ऑटोमॅटिक. हे जे फिरणं चाललेलं आहे पृथ्वीचं स्वतःभोवती ऑटोमॅटिक, सूर्याभोवती फिरणं चाललं आहे ऑटोमॅटिक, आणि पुन्हा सेल्फ रेग्युलेटरी, ते स्वतःला रेग्युलेट करतं. इथे कोणीही रेग्युलेट करायला बसलेला नाही, ते स्वतःला रेग्युलेट करतं. हे मी काय सांगतो आहे की एक मी नुसतं उदाहरण दिलं, कशाचं एक साधं उदाहरण दिलं. अशी कितीतरी उदाहरणं मला तुम्हाला देता येतील की हे सगळं जे चाललेलं आहे ह्याच्यामध्ये सिस्टिमटाईज ऑर्डर आहे, विच इज ऑटोमॅटिक अँड सेल्फ रेग्युलेटरी अँड बाउंड बाय युनिव्हर्सल लॉज ऑफ नेचर. आता तुमच्या बाबतीत बघा, तुम्ही आता जेवलात, जेवल्यानंतर त्या सगळ्या जेवणावर केमिकल ॲक्शन्स होतात, प्रोसेसेस होतात, केमिकल प्रोसेस होतात, केमिकल ॲक्शन्स होतात. आणि ते तुम्ही जे काही खाल्लेलं असतं, ते खाल्लेलं जे असतं त्याचं निन्या तऱ्हेचे पदार्थ तयार होतात. शरीराला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या तयार होतात. रक्त तयार होतं. ह्या रक्त निन्या शरीराला पुरवठा करण्याचं काम तेच करतं. पुन्हा ते शरीरामध्ये रक्त किती निर्माण व्हायचं, किती करायचं तेही तेच ठरवतं. असं काय नाही की बा रक्त आता आपल्या घराची टाकी असते आणि पाण्याने भरली की ती या दिशेने वाहते, या दिशेने वाहते, त्या दिशेने वाहते, त्या दिशेने वाहते, चारही दिशेने पाणी व्हायला लागतं. तशी ही जी टाकी आहे त्याच्यामध्ये जे रक्त निर्माण होतं तेव्हा इथून वाहत आहे, इथून वाहत आहे, इथून वाहत, असं कधी झालेलं नाही. कारण का, ते किती रक्त निर्माण व्हायचं ते सुद्धा त्या सेल्फ रेग्युलेटरी जी व्यवस्था आहे तेच ठरवतं. सप्लाय करणं तेही तेच ठरवतं. किती सप्लाय करायचं तेही तेच ठरवतं. केव्हा सप्लाय करायचं तेही तेच ठरवतं. आणि अशा तऱ्हेने हे आपल्या शरीरामध्ये हे सगळं जे चाललेलं आहे, रुधिराभिसरण, रक्ताची निर्मिती, रक्ताचा पुरवठा, यकृताचं हे सगळं जे चाललेलं जे आहे हे सगळं ऑटोमॅटिक चाललेलं आहे. आणि म्हणून सबकॉन्शियस माइंडकडून ज्या क्रिया होतात त्या नॉन कॉन्शियसली होतात. आणि आपण आता जे काही करतो आहोत ते कॉन्शियसली करतो आहोत, म्हणजे कॉन्शियस माइंडकडून होत आहे. म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ही मनाचे जे दोन प्रकार आहेत हे आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहेत. आता तुम्ही माझं प्रवचन ऐकता ते कॉन्शियसली ऐकता, मी बोलतो आहे ते सुद्धा कॉन्शियसलीच बोलतो आहे. पण तुमचा जो श्वासोश्वास चाललेला आहे तो नॉन कॉन्शियसली चाललेला आहे. मी अनकॉन्शियसली म्हणत नाही, कारण अनकॉन्शियसचा पुन्हा वेगळा अर्थ होतो. म्हणून नॉन कॉन्शियसली तुमचं श्वासोश्वास चाललेला आहे. नॉन कॉन्शियसली तुमच्या सगळ्या शरीरातल्या क्रिया चाललेल्या आहेत. हृदयाचे ठोके पडणं आणि नाना तऱ्हेच्या प्रोसेसेस ज्याला आपण म्हणतो. युअर सबकॉन्शियस माइंड कंट्रोल्स ऑल द व्हायटल प्रोसेसेस अँड फंक्शन्स ऑफ युअर बॉडी अँड नोज द आन्सर टू ऑल युअर प्रॉब्लेम्स.
असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात की तुमच्या ठिकाणी हे जे सबकॉन्शियस माइंड जे आहे त्या माइंडकडून सगळ्या प्रकारच्या ज्या नॉन कॉन्शियस प्रोसेसेस आहेत दे आर कंट्रोल्ड आणि त्यांचं समन्वय वगैरे सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्याच्याकडून होतं. हे मी काय सांगतो आहे की पाप आणि पुण्य नावाची गोष्ट आहे, रेकॉर्ड करण्याचं काम सुद्धा हीच व्यवस्था करते आणि ती अत्यंत सिक्रेटली करते, गुप्तपणे, अचूकपणे, विदाऊट एनी मिस्टेक, सहज, नॅचरली. आणि ही सगळी जी चाललेलं आहे ना A to Z तुम्ही जे करता ना ते सगळं रेकॉर्ड होतं. हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता पण तुम्ही कदाचित ऐकलंही नसेल. A to Z. बघा तुम्हाला उदाहरण देतो. आज सकाळी तुम्ही जे जेवलात आता तुम्हाला आठवतं की नाही, रेकॉर्ड झालं. तुम्ही येताना जे जे काही पाहिलं तेही रेकॉर्ड झालं. तुमच्या मनामध्ये एखादा विचार जरी आला ना तरी तो सुद्धा रेकॉर्ड होतो. मेल्याचं वाटोळं होऊ दे, झालं रेकॉर्ड, झालं रेकॉर्ड. तेव्हा त्याचं भलं कर, रेकॉर्ड झालं. बरं, मेल्याचं वाटोळं होऊ दे, रेकॉर्ड झाल्यानंतर ते पाप झालं का, इट इज अ सीन. कारण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतिणं, चिंती परा ते येही घरा, दुसऱ्याचं वाईट चिंतणं हे पाप आहे. ते रेकॉर्ड झालं आणि त्याचं फळही मिळतं. कळलं की नाही. देवा सर्वांचं भलं कर, रेकॉर्ड झालं, त्याचंही तुम्हाला फळ मिळतं. हे मी काय सांगतो आहे की हे जे रेकॉर्ड करण्याचं जी यंत्रणा जी आहे ही ऑटोमॅटिक आहे, सेल्फ रेग्युलेटरी आहे, नॅचरल आहे, पद्धतशीर आहे आणि ती व्यवस्था सुंदरपैकी आहे आणि इट इज गव्हर्न बाय द युनिव्हर्सल लॉज ऑफ नेचर. ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानामध्ये आली की पाप आणि पुण्य ह्या गोष्टी आपल्या ठिकाणी कशा गव्हर्न होतात ते तुमच्या ध्यानात येईल. म्हणून कुठलीही गोष्ट आपण जेव्हा करतो, आता हे जगामध्ये जे चाललेलं आहे, आताच नव्हे, हिस्टॉरिकल टाइम्स पासून ते आतापर्यंत जगामध्ये जे घडलं, आज जे घडत आहे ते आणि याच्या पुढे घडेल ते काय आहे, ॲक्शन अँड रिॲक्शन आहे. महाभारत म्हणजे काय, ॲक्शन रिॲक्शन. रामायण म्हणजे काय, ॲक्शन रिॲक्शन. इतिहास म्हणजे काय, ॲक्शन रिॲक्शन. हे सगळं ॲक्शन अँड रिॲक्शन, ॲक्शन अँड रिॲक्शन हे सगळं चाललेलं आहे, हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून हे जे सगळं जे चाललेलं आहे हे असंच चालत राहणार का, असा प्रश्न निर्माण होतो. वेदर हिस्टरी शुड रिपीट इटसेल्फ अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा हिस्टरी रिपीट, असं जर होत राहिलं तर मानवजात सुखी कधी होणार, मानवजात कधी सुखी होणार नाही. आणि म्हणून याच्यासाठी जीवनविद्येचं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान असं सांगतं की तुमची जी ॲक्शन आहे ती ॲक्शन करताना तुम्ही सावध असलं पाहिजे की तुमची ॲक्शन जी आहे ती नेहमी पॉझिटिव्ह असली पाहिजे. तुमचा विचार पॉझिटिव्ह असला पाहिजे, तुमची डिझायर पॉझिटिव्ह असली पाहिजे, तुमचे उच्चार तेही पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे विचार, उच्चार, आचार आणि इच्छा ह्या चारही गोष्टी तुमच्या पॉझिटिव्ह पाहिजे. निगेटिव्हली तुम्ही जे काही कराल ना तेही रेकॉर्ड होतं आणि पॉझिटिव्हली तुम्ही जे काही कराल ते रेकॉर्ड होतं. रेकॉर्ड होण्याचं काम दोन्ही चाललेलं आहे आणि दोन्हीचं अशा तऱ्हेने रेग्युलेशन होतं की त्याच्यातून तुम्हाला सुख आणि दुःख नावाची गोष्ट जी आहे ती तुम्हाला मिळत असते. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.